हे नमस्कार गाईज. बरेच दिवस झाले माझा लॉंग व्हिडिओ नाही आला, तर मला टॉपिकच सुचत नव्हता. सो आज माझ्या हस्बंडनी डिसाईड केलेलं आहे की तनुजा यू डोंट वरी, मी आज केळीची भाजी बनवतो, कच्च्या केळीची भाजी. सो आज मी रेसिपी घेऊन आलेली आहे कच्च्या केळीची, जी की मला काहीच येत नाही. आज पूर्ण रेसिपी माझे हस्बंड बनवणार आहेत. येस, तुला काय बोलायचंय? काहीच नको. काहीच नाही, ते जस्ट कॉन्सन्ट्रेशन करणार आहेत आणि मी खायचं काम करणार आहे. पण भाजी त्यांनी केली तर पोळीची तयारी मला करणंच आहे. तर तो आता केळी सोलतोय केळी सोलतोय आणि मला पीठ मळून घ्यायचंय पटकन. तर चला मी आय हॅव डन माय वर्क अँड ही स्टील. ह्याचं अजून झालेलं नाहीये. 1 hour लेटर. आता कणिक मी भिजू घालते आणि मी ह्याला काप करून देते, कारण अजून 1 तास जाईल. ही सुरी नको घेऊ, ती सुरी घे, त्याच्याने खूप आहे. तू एकदा करून बघ. नाही, तू एकदा करून बघ. प्लीज प्लीज. अरे ठीक आहे, जाऊ राहू दे तू. आणि मी हे सगळं पोस्ट करणार आहे. इतकी बेस्ट सुरी आहे ही. मी काल सुरी आणली. ह्याला असं हे पण इतकी छान आहे की पटकन कापलं जातं, पण ह्याला नाही करायचं. हे बघ हे बघ हे बघ. अरे कशाला जाईल, तू करून तर बघ ना. हे बघ किती स्मूथ कट होतं. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. तिकडनं कॅमेरा अँगल चुकीचा म्हणजे दिसत नव्हतं, त्याच्यावर मी तुम्हाला इकडून दाखवते. एकदम स्मूथ आहे, पण ह्याला ती यूज नाही करायची. आय डोंट नो, आता ही इथून पण तुम्हाला नाही दिसणार आहे. इथून दाखवते, एकदम स्मूथली कट होतं. चालू आहे. हे बघ एवढं बस झालं. आणि ह्याच्यासोबत काय करायचंय? नाही कांदा वगैरे. ओके. हे असं काळपट का दिसतंय? का काळी होतात थोड्या वेळाने? हा का? मग पाण्यात ठेवायचे का? पण ठेवतात का पाण्यात? कन्फर्म ना? एक दिवशी ह्यानी कोथिंबीर धुतली होती आणि ती पूर्ण खराब झाली. आता ह्याचं असं म्हणणं आहे की ही केळी सुद्धा धुवायची. बघूया आपण. डन. अँड द विनर. आता ह्याचा आवाज नसेल ऐकू आला तर तुम्हाला सांगते की जिरं, मोहरी, तेल, मीठ, मोहरी, हळद. हळदीसाठी हा परत फोन करेल. हळद असते. आणि हो, केळी धुवायची नव्हती, हे मी एक्स्ट्रा लावलं होतं. चलो, मी आता सगळं सामान ह्याला देते. हा रेडी ठेवते. तू गॅस चालू कर. नाही, पाणी आहे. एकच पळी आहे. हे मी असं समोरूनच दाखवते ना, एवढं बॅक चालूच केलं नव्हतं. आणि मगापासून कॅमेरा ह्या अँगलनी पकडला होता. 2 पळी तेल ऑलरेडी टाकून झालेलं आहे आणि सगळं साहित्य काढून ठेवलंय. तर हाच तो माणूस आहे जो मला आज भाजी करून देणार आहे. मग त्याच्यासाठी मोहरी आधी टाकायची, तडतडून झाल्यावर जिरं टाकायचं. आता चमचा आहे ना, त्याच्यात चमचा आहे ना, तरी हाताने टाकल्या. भाजी तू करतोय, अर्धा चमचा टाक, जास्त आहे. हा टाक. पण मी काय म्हणते चमचा आहे ना त्याच्यात, आणि गॅस बारीक कर. आहा, जिरं मोहरीला हलवत नाही. जिरं मोहरी हलवत नाही. हे घे. हे कोण हलवतं असं? जिरं मोहरी फोडणी टाकून कोण हलवतं?
डाव्या हाताने टाकतात. ते बास्कर जास्त हलवू नको. नाही, नाही, थोडंसं असं वाटतंय. स्टेज घेऊन बघ बरं. मीठ मिरची बघ. मला काहीच कळत नाही. हे मला टेस्टी नाही लागत. तू खाऊन मीठची गरज वाटते जरा. अरे कहना क्या चाहते हो? हा टाकू मीठ. मिठाची गरज लागते आणि ऍक्च्युली मला खरंच हे टेस्टलेस लागते. थोडस हे टाकायचं गरम मसाला पावडर. नाही नाही नाही. आता एक हे बघ. चिंटू. आता हे डिपार्टमेंट जाणार आहे माझ्या दिरांकडे, जे सांगतील की केळीची भाजी कशी करायची. त्यांनाच आयडल मानून माझ्या हजबंडनी ही केळीची भाजी करायला घेतली. सो आता त्यांना फोन लावण्यात येणार आहे. नमस्कार, परत व्हिडिओ चालू केलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सगळे चेंजेस ह्याच्यात केलेले आहेत. आता सगळी भाजी रेडी झालेली आहे. वाफवायच्या वेळेस आम्ही परत त्याच्यात थोडीशी हळद टाकलेली, कारण आमची हळद मिसिंग होती. मी ह्याला सांगत होते आणि ऐकलं नाही माझं. इट्स ओके. मी सारखं चेक करते की हे चालू आहे की नाही, कारण व्हॉइस येणार नाही. आणि बघा हा बॅकलाईट मुळे किती फरक पडतो. आता तिकडे एक वेगळा गोंधळ चालू आहे, तो तुम्हाला दाखवते. इथे भाजी चालू आहे तोपर्यंत. काय धैर्याचे फ्रेंड्स आलेले आहेत आणि त्यांना भूत बघायचंय टीव्हीवर. भूत काय बघायचंय? भूत. हे दिसणारे टीव्हीत. हाय करा सगळ्यांना. हाय धैर्य. हाय हाय. सबस्क्राईब करा म्हणो. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. सबस्क्राईब करा प्लीज. हा यांना टीव्ही लावून देते. आता मी परत इकडे आली आहे. झाली. आता ब्लॉक व्हायला थोडं कंटिन्यू हलवणं चालू आहे. 15 मिनिटं ठेव ना. हलवावं लागेल. एवढं नाही हलवत चिपकून कुठल्या जाईल ना केळी. मग तू कंटिन्यू 15 मिनिट हलवतच बसणार. हलवावं लागतं त्याला. हे काही लॉजिक आहे. काहीही. आता हे बघ ना कडेला चिपकते ना. चीटिंग करता है तू, चीटिंग करता है तू. 15 मिनिटं हा भाजी हलवणार आहे. परत अगेन अँड अगेन. काय असतं ना, सुरुवातीला आपण जेव्हा नवीन स्वयंपाक करतो तेव्हा खूप जास्त आपल्यात हे असतं की यस करायचं, छान. पण तेच काम आपण डेली करतोय आणि आपल्याला अप्रिशिएट नाहीये, आपल्याला इंटरेस्टच येत नाही. असं झालंय आपल्या बायकांचं. पण ह्यांचं असं नाही. हे नवीन आहेत. आता ह्या क्षेत्रात हे नवीन आहेत. छान झाले. सो थोडीशी एक्साइटमेंट आहे की येस ह्याच्याच भाजीची ह्यानीच काऊन बघितलेली. बघू कसं केलं. सोड. जेन्युइन रिएक्शन ह्यानीच दिली होती. मीठ आहे का नाही? मला दे ना. मीठच कमी लागतंय. नाही ओके. मला दे ना थोडी टेस्टला. तू एवढं गरम खाल्लं? हा कच्ची आहे. मग कच्ची त्याच्यासाठी दाखवावं लागेल ते. थोडं आता शिजू देते. मीठ कमीच लागतं. आम्ही भरभरून मीठ. ओके जास्त तिखट होईल. नंतर तू जास्त घेऊ शकते. कॅमेरा शार्ट. पण तशी टेस्टला आता छान लागते मगाचपेक्षा. थोडीशी कच्ची लागते. आता भाजी वाफळायला ठेवली आहे. वाफळू दे, कारण ती बराच वेळा हलवली आहे. भाजी रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते.
वेळ झालीये टेस्टची, सो मी सर्व करते आणि मी टेस्ट करून याच व्हिडिओ मध्ये दाखवते, म्हणजे आता दाखवते की कशी झाली. ही भाजी चपाती सोबत नाही खात, अशीच खातात हो ना. डन. इथेच टेस्ट करू. मी जेन्युइन रिॲक्शन देणार आहे, म्हणजे जे आवडलं ते. सी तुम्ही बघू शकता जवळून. खूप छान आणि टेम्पटिंग आहे. खूप छान आणि टेम्पटिंग तर वाटतंय. व्हेरी एक्साइटेड. एकदम कुरकुरीत झाली आहे. कुरकुरीत झाली, आय डोंट नो, थोडी थोडी. आणि असं वाटतं की केळीचे चिप्स खातोय अशी टेस्ट येते. खूप छान, खूप छान. नाश्त्याला ओके ओके म्हणू शकतो आपण धीरज. नाश्ता करू शकतो आपण ह्याचा. खूप छान झालीये, खूपच छान. आणि स्पेशली धीरजने बनवली असो त्याच्यासाठी एक घंटीचा. खूपच छान झालीये. चला, चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मला माहितीये की व्हिडिओ खूप दिवसांनी टाकलाय. मी प्रयत्न करेल डेली पोस्ट करण्याचा. आणि चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला, बाय बाय.